हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली. मी तुम्हाला आज माझ्या नवीन रेसिपीमध्ये दाखवणार आहे शेंगदाण्याची सोलापुरी चटणी. चला तर मग आपण इथे चटणी बनवूया. इथे आपण चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून घेऊया. गॅसवर कढई ठेवल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी कढई गरम झाल्यावर त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घ्या. 1 वाटी शेंगदाणे ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम तुम्ही कमीच ठेवा आणि हळूहळू शेंगदाण्यांना हलवून घ्या. आता तुम्ही इथे पहा, मी हलवून घेत आहे. 4 ते 5 मिनिटं लागतील तुम्हाला भाजण्यासाठी. आता तुम्ही पहा, इथे गॅस कमी ठेवल्यानंतर शेंगदाणे हे खरपूस भाजतात. आता इथे शेंगदाणे चांगल्या प्रकारे भाजत आहेत. आता आपण शेंगदाणे भाजल्यानंतर गॅस बंद करून थंड होण्यासाठी 5 ते 10 मिनिटे एका ताटामध्ये ओतून घेऊया. थंड झाल्यानंतर आपल्याला चोळून त्याची टरफले काढून घ्यायची आहेत. इथे तुम्ही पहा, थंड झालेले आहेत. आता त्याची टरफले निघत आहेत. या प्रकारे आपण याचे सर्व टरफले काढून घ्या. हाताच्या साहाय्याने किंवा तुम्ही झाऱ्याच्या साहाय्याने पण त्याची टरफले काढू शकता. आता आपण आणखी गॅसवर कढई ठेवून घेऊया. आता कढई ठेवल्यानंतर आपल्याला शेंगदाणे कढईत घालून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पहा, आता पण गॅसची फ्लेम तुम्ही कमीच ठेवा. आणि आता आपल्याला त्यानंतर त्यामध्ये 1 पळी तेल घालायचे आहे. तेल घातल्यामुळे आपली चटणी ओलसर अशी होईल. या प्रकारे तुम्ही चटणी बनवून पहा. आवडली तर नक्की सांगा. इथे तुम्ही पहा, हळूहळू शेंगदाणे तेलामध्ये भाजत आहेत. आता जास्त वेळ ठेवायचे नाही, अगोदर शेंगदाणे भाजलेले आहेत त्यामुळे. आता 2 मिनिटांनी इथे तुम्ही पहा, शेंगदाण्यांचा कलर चेंज झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि शेंगदाणे थंड करण्यासाठी ठेवूया. शेंगदाणे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ. तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये पण चटणी कुटू शकता, पण इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व प्रकार घेतले आहेत. आता आपण त्यामध्ये 1 चमचा मीठ घालणार आहोत आणि त्यामध्ये 2 चमचे आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत. ही मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. इथे तुम्ही पहा, मी 2 चमचे घातलेले आहे. तुम्हाला जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही आणखी ॲड करू शकता. आता हा मी घरच्या शेतातील लसूण घातलेला आहे. त्याच्यामध्ये गावरान लसूण आहे. लसूण घातल्यानंतर आपण त्याला हलवून घेऊया. त्यानंतर टोपण लावून आपण आता मिक्सरला बंद चालू करत आपण बारीक करून घेऊया. इथे तुम्ही पहा, या प्रकारे बारीक झालेले आहे. आपण आणखी एकदा चमच्याने हलवून आणखी एकदा मिक्सरला फिरवूया. आता इथे तुम्ही पहा, चटणी एकदम छान अशा प्रकारे बारीक झालेली आहे. ही सोलापुरी चटणी असल्यामुळे तुम्ही एकदम बारीक पण चटणी बनवायची नाही. आता आपण एका वाटीमध्ये चटणी बघूया कशी झाली आहे ती. इथे तुम्ही पहा, आपली सोलापुरी चटणी. ही सोलापुरी चटणी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला तर मग आपण भेटूया अशाच एका अनोख्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.